नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण करंट अफेअर्स व जीकेचा समावेश केलेला आहे। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील डॅश डॅश येथील तानपुरा व सितारला जीआय टॅग मिळालेला आहे। मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेमध्ये जीआय टॅगवर प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार आहे बघा। त्यामुळे जीआय टॅग बद्दल संपूर्ण अभ्यास करून ठेवा। 1 ते 2 मार्क तुमचे फिक्स असतील, ठीक आहे। तर बघा, महाराष्ट्रातील डॅश डॅश येथील तानपुरा व सितारला जीआय टॅग मिळालेला आहे। कुठे तर बघा, मिरज, सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणच्या बघा सतार किंवा सितार आणि तानपुराला जीआय टॅग मिळालेला आहे। नाव लक्षात ठेवा, मिरज, सांगली, ठीक आहे। तर मित्रांनो, अजून महाराष्ट्रातील 2 ठिकाणं लक्षात ठेवायची आपल्याला बघा। पेन, रायगड, रायगडमधील पेन या ठिकाणच्या गणेश मूर्तीला जीआय टॅग मिळालेला होता काही दिवसांपूर्वी, ठीक आहे। त्यानंतर बघा, आता अलीकडेच बघा धाराशिवमधील तुळजापूर येथील कवड्यांना जीआय टॅग मिळालेला आहे, कवड्यांना, ठीक आहे। हे तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। मिरज, सांगली, तानपुरा व सितार, पेन, रायगड, गणेश मूर्ती, तुळजापूर, धाराशिव, कवड्या, ठीक आहे। आता जीआय टॅग बघा 10 वर्षासाठी व्हॅलिड असतो। याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, किती वर्षासाठी? 10 वर्षासाठी व्हॅलिड असतो, त्यानंतर याला रिन्यू करावं लागते, ठीक आहे। आता पहिला जीआय टॅग महाराष्ट्रातील सोलापुरी चादरीला मिळालेला आहे, ठीक आहे। महाराष्ट्राचा पहिला जीआय टॅग कशाला मिळाला विचारलं तर बघा सोलापुरी चादर, ठीक आहे। तर मित्रांनो, भारतातील सर्वाधिक जीआय टॅग प्राप्त करणारे राज्य कोणते आहे सध्या? कमेंट करून सांगायचे मला, ठीक आहे। याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतातील सर्वाधिक जीआय टॅग मिळणारे राज्य कोणते आहे, ठीक आहे। आपलं मूळ उत्तर आहे बघा मिरज, सांगली येथील तानपुरा व सितारला जीआय टॅग। त्यानंतर प्रश्न आहे बघा, नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, या ठिकाणी हे जे नाथसागर आहे ते धरणाला दिलेलं नाव आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न नवीन वाटत असेल, बऱ्याच जणांना हा प्रश्न खूप सोपा वाटत असेल। बघा, नाथसागर म्हणजे जायकवाडी, ठीक आहे। तर बघा, हे धरण जे आहे ते बघा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे, ठीक आहे। जायकवाडी किंवा नाथसागर, जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय नाव दिले आहे असा प्रश्न विचारला जातो, तर नाथसागर हे नाव लक्षात ठेवायचं आहे। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, गंगापूर धरण लक्षात ठेवायचं आहे, नाशिक जिल्ह्यामधलं गंगापूर धरण। त्यानंतर गोसीखुर्द, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द आणि ठाणे जिल्ह्यातील तानसा लक्षात ठेवायचे, ठीक आहे। महत्त्वाची धरणं आहेत। त्यानंतर प्रश्न आहे, एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। पर्याय क्रमांक सी, नाशिक या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे। पालघरमध्ये कुठे आहे तर बघा डहाणू या ठिकाणी आहे। बीडमध्ये परळी या ठिकाणी आहे, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, संत एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे? कोठे आहे? पैठण या ठिकाणी आहे। संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थळ हे पैठण या ठिकाणी आहे। ज्ञानेश्वरांचे विचारले तर आळंदी, पुणे। संत तुकारामांचे जर विचारले तर देहू, पुणे। समर्थ रामदासांचे जर विचारले तर सज्जनगड, सातारा, ठीक आहे। आपलं मूळ उत्तर आहे पैठण, संत एकनाथ महाराज यांचं समाधी स्थळ। त्यानंतर प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कोणत्या वर्षी झालेली मित्रांनो? 2014ला झालेले। 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली। कोणत्या जिल्ह्यामधून? ठाणे जिल्ह्यामधून, ठीक आहे। लक्षात ठेवायचं आहे, सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत विचारलं जातं बघा। ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत। एकूण 6 महानगरपालिका आहेत। हा प्रश्न बऱ्याच वेळेला रिपीट होत असतो, लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर प्रश्न आहे, कृषी क्षेत्रातील पीत किंवा पिवळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पीत किंवा पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे तर बघा तेलबिया उत्पादन। पर्याय क्रमांक डी, तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे पीत किंवा पिवळी क्रांती, ठीक आहे। आता बघा, दूध उत्पादनाशी संबंधित कोणते आहे तर बघा श्वेत किंवा धवल क्रांती। श्वेत किंवा धवल क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे। त्यानंतर बघा, नील क्रांती किंवा निळी क्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे।
त्यानंतर सोनेरी क्रांती ही फळे उत्पादनाशी संबंधित आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे पीत किंवा पिवळी क्रांती तेलबिया उत्पादन. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? तर मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न 2023च्या भरतीला विचारण्यात आलेला होता. तर याचं उत्तर बघा काराकोरम हे दिलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, काही ठिकाणी काराकोरम तर काही ठिकाणी हिमालय पर्वतरांगेचा उल्लेख आढळून येतो. या ठिकाणी हिमालय ऑप्शनला नसल्यामुळे काराकोरम हे उत्तर देण्यात आलेले आहे. जर हिमालय ऑप्शनला असेल तर आपण हिमालय हेच योग्य उत्तर द्यायचे. तर बघा जगातील सर्वोच्च पर्वतरांग ही हिमालय व काराकोरम या लागोपाठ असणाऱ्या जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. ठीक आहे, काराकोरम या ठिकाणी हिमालय ऑप्शनला नसल्यामुळे त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पुस्तकावर प्रश्न विचारले जातात, तुम्हाला माहीत आहे मित्रांनो. तर द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे बघा अलीकडेच प्रकाशित झालेलं पुस्तक आहे सॅम पित्रोदा यांचं. सॅम पित्रोदा हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पर्याय क्रमांक ए सॅम पित्रोदा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, IPL मध्ये सर्वाधिक शतक मारणारा खेळाडू कोण बनलेला आहे? 1 ते 2 प्रश्न प्रत्येक पेपरला तुम्हाला पाहायला मिळतील IPL वर. ठीक आहे, तर IPLचे जे काही सर्व प्रश्न बनतात ते सर्व कव्हर करून ठेवा. IPL मध्ये सर्वाधिक शतक मारणारा आतापर्यंतचा खेळाडू बनलेला बघा विराट कोहली. ठीक आहे, याने आतापर्यंत IPL मध्ये 8 शतक केलेले आहेत. ठीक आहे, हे सर्वाधिक शतक आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे जॉर्ज बटलर याने 6 केलेले आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो सर्वाधिक शतक मारणारा तसेच बघा एकाच टीमसाठी सर्वाधिक रन करणारा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू हा देखील विराट कोहली बनलेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघासाठी त्यांनी सुमारे 7500 धावा केलेल्या आहेत. ठीक आहे, हा एकमेव खेळाडू आहे जो एकाच टीमसाठी 7500 रन बनवलेले आहेत. ठीक आहे, आता IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज जर विचारला तर युजवेंद्र चहल हे योग्य उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय आहे? सर्वाधिक शतक करणारा खेळाडू विराट कोहली, ज्याच्या नावावर आतापर्यंत 8 शतक आहेत. त्यानंतर प्रश्न आहे बघा, IPL विजेता संघाबाबतीत चुकीचा पर्याय ओळखा. या ठिकाणी बघा ऑप्शन आहेत CSK 5 वेळा, MI 5 वेळा, KKR 1 वेळा, RR 1 वेळा. तर मित्रांनो हे शॉर्ट फॉर्म आहेत बघा टीमचे, हे तुम्हाला माहीत असले पाहिजे त्याचे फुल फॉर्म. कारण मित्रांनो ऑप्शनला असेच पर्याय म्हणजे परीक्षेत असेच पर्याय दिले जातात, पूर्ण नाव दिले जात नाहीत. त्यामुळे प्रत्येक टीमचं पूर्ण नाव पाठ करून ठेवायचं आहे. बघा CSK म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज हे 5 वेळा विजयी झालेले आहेत, बरोबर आहे. MI म्हणजेच मुंबई इंडियन्स हे 5 वेळा विजयी झालेले आहेत, बरोबर आहे. त्यानंतर बघा KKR म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स हे 1 वेळा नसून मित्रांनो 2 वेळा विजयी झालेले आहेत. त्यामुळे हा पर्याय चुकीचा असल्यामुळे हे उत्तर आपलं योग्य असणार आहे. KKR 1 वेळा नसून 2 वेळा विजयी झालेला संघ आहे. RR म्हणजेच राजस्थान रॉयल्स हा बघा 1 वेळा विजयी झालेला संघ आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो IPLचं पूर्ण प्रिपरेशन तुम्ही करून ठेवायचं आहे. 1 ते 2 मार्क तुमचे फिक्स असणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, मंगळ ग्रहावर यशस्वीपणे पोहोचलेले पहिले अवकाशयान कोणते? मंगळ ग्रहावर ठीक आहे कोणते आहे? तर बघा विकिंग 1 हे मंगळ ग्रहावर पोहोचलेले यशस्वीपणे पोहोचलेले पहिले अवकाशयान आहे विकिंग 1. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय रुपयाचे चलन चिन्ह कोणी डिझाईन केले आहे? मित्रांनो आता आपल्या भारतीय रुपयाचे हे चलन चिन्ह आहे बघा, हे कोणी डिझाईन केलेले आहे? तर बघा उदय कुमार यांनी डिझाईन केलेले किंवा याची रचना उदय कुमार यांनी केलेली आहे. मित्रांनो हे चलनामध्ये लागू केव्हापासून झाले? तर बघा 2010 या वर्षापासून लागू करण्यात आलेले आहे. 2010ला लागू केलेले आहे, उदय कुमार यांनी डिझाईन केलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतातील खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? बऱ्याच वेळेला हा प्रश्न रिपीट होत असतो. गुलाबी शहर सर्वांना माहीत असेल बघा, राजस्थानमधील जयपूर या शहराला बघा भारतातील गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. गुलाबी शहर जयपूर. ठीक आहे, आनंदाचे शहर विचारलं तर कोलकाता किंवा कलकत्ता उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर नवाबांचे शहर विचारले तर लखनऊ हे योग्य उत्तर द्यायचं आहे. श्रीमंतांचे शहर विचारले तर मुंबई हे योग्य उत्तर द्यायचं आहे. जर प्रश्न विचारला मित्रांनो जगातील सर्वाधिक श्रीमंत कोणत्या शहरामध्ये आहेत? तर बघा अमेरिकेतील न्यूयॉर्क
सध्या न्यूयॉर्क हे जे शहर आहे ते जगामधील सर्वाधिक श्रीमंत राहत असणारे शहर आहे न्यूयॉर्क. लक्षात ठेवायचं आहे. आपलं मूळ उत्तर आहे भारतातील गुलाबी शहर जयपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतरत्न सन्मान प्राप्त होणारे पहिले विदेशी भारतीय नागरिक कोण? कोण आहेत मित्रांनो? खान अब्दुल गफार खान. ठीक आहे. यांना कधी मिळालेला होता बघा, 1987ला यांना मिळालेला आहे. ठीक आहे. हे पहिले विदेशी भारतीय नागरिक आहेत खान अब्दुल गफार खान. नेल्सन मंडेला यांना बघा 1990ला मिळालेला आहे. 1990ला मिळालेला आहे नेल्सन मंडेला यांना. मदर तेरेसा यांना 1980ला मिळालेला आहे. 1980. ठीक आहे. भारतरत्न पुरस्कारावर जेवढे काही प्रश्न बनतात ते आपण कव्हर करून घेऊया मित्रांनो. तुम्ही देखील प्रिपेरेशन करून ठेवा मित्रांनो. भारतरत्न 2023ला बघा प्रत्येक जिल्ह्याच्या पेपरमध्ये भारतरत्नावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पूर्ण प्रिपेरेशन या टॉपिकचं तुम्ही करून ठेवायचं आहे. ठीक आहे. जे टॉपिक पोलीस भरतीत विचारले जातात तेच प्रश्न आपण कव्हर करून घेत आहोत. तर त्या दृष्टीने तुम्ही त्या टॉपिकमध्ये डीपमध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता आहे? बऱ्याच वेळेला प्रश्न हा रिपीट होत असतो. 2023ला देखील खूप वेळा रिपीट झालेला आहे. अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे बघा रातांधळेपणा. पर्याय क्रमांक सी रातांधळेपणा. ठीक आहे. ब जीवनसत्वाच्या विचारलं तर बेरीबेरी. क जीवनसत्वाच्या अभावी विचारलं तर स्कर्वी आणि ड जीवनसत्वाच्या अभावी विचारलं तर मुडदूस किंवा हाडांचा ठिसूळपणा. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर काय? अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग रातांधळेपणा. त्यानंतर प्रश्न आहे भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? हा पण प्रश्न बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे. काय आहे तर बघा आर्यभट्ट हा जो उपग्रह आहे तो भारतात तयार झालेला किंवा स्वदेशी पहिला उपग्रह आहे जो स्वदेशी आहे. ठीक आहे. तर हा कधी प्रक्षेपित झाला असं विचारलं जाऊ शकते. तर वर्ष लक्षात ठेवायचं 1975ला हा प्रक्षेपित करण्यात आलेला होता आर्यभट्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 40 ते 50 प्रश्न या ठिकाणी तुमचे कव्हर करून घेतलेले आहेत जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो. दररोज 5 वाजता आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरती स्पष्टीकरणसहित व्हिडिओ अपलोड करत असतो. तो पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. या व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अभ्यास चालू राहू द्या. ग्राउंड चालू राहू द्या. धन्यवाद.